महाडा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे अजितदादांच्या फोनवरून झालेल्या वादंगानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे। दरम्यान मुरुम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये आता कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरुद्ध अखेर कुर्डुवाडी पोलिसात मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तहसीलदाराची परवानगी न घेता अर्धा एकर क्षेत्रातील 120 ब्रास आणि 72,000 किमतीचा मुरुम अवैधरित्या उपसा करून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार गावच्या तलाठी प्रीती शिंदे यांनी कुर्डुवाडी पोलिसात तक्रार दिल्यानुसार सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी संगनमत करून मुरुम उपसा केल्याचा गुन्ह्याची नोंद झाली आहे। महाडा महसूल प्रशासनाने दाखल केलेल्या मुरुम चोरीच्या तक्रारीवरून कुर्डू तहसीलदारांची अथवा कसलीही शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या मुरुम उपसा झाला आहे हे दाखल झालेल्या तक्रारीवरून आता उघड झाले आहे। त्यामुळे कारवाई रोखण्यासाठी IPS अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केलेला हे अधोरेखित झाले आहे। रस्ता करण्यासाठी गावकऱ्यांना मुरुम लागत होता, मात्र उपसा केलेला हा मुरुम अवैधरित्या परवानगी न घेता उत्खनन केला होता हे अंतिमरित्या स्पष्ट झाले आहे। शिवाय या प्रकरणी अण्णा ढाणे, बाबा जगताप, संतोष कापरे, नितीन माळी या चौघांसह गावातील इतर 15 ते 20 लोकांवर 3 सप्टेंबर रोजी सरकारी कामात अडथळा आणणे, हाणामारी व बेकायदेशीर जमाव जमवणे इत्यादी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान जिल्ह्यातील अवैध मुरुम वाळू उपसावरील कारवाई संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली। या बैठकीत अवैध वाळू मुरुम उपसा संदर्भात कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याची ही माहिती पुढे आली आहे।